कोल्हापूरच्या पुलाची शिरोली गावात राहणाऱ्या शाहिद संदे या तरुणानं अनेक तरुणींना लॉजवर नेऊन नको ते कृत्य केलंय। त्यानंतर तरुणींसोबतचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केले आणि हे व्हिडिओ पाठवून तो तरुणींना ब्लॅकमेल करत असल्याचं समोर आलंय। गेल्या काही दिवसापासून राज्यात महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचार असल्याच्या घटना सतत कानावर येत आहेत। आता आणखीन एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय। कोल्हापुरात एक इसम महिलांना लॉजवर घेऊन जायचा, त्यांचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करायचा। या व्हिडिओच्या आधारे त्यानं 15 मुलींना धमकी दिली होती। या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली। आता या घटनेचा अख्ख्या गावानं निषेध व्यक्त केलाय। नेमकं काय घडलं पाहूया। कोल्हापूरच्या पुलाची शिरोली गावात राहणाऱ्या शाहिद संदे या तरुणानं अनेक तरुणींना लॉजवर नेऊन नको ते कृत्य केलंय। त्यानंतर तरुणींसोबतचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केले होते। हे व्हिडिओ पाठवून तो तरुणींना ब्लॅकमेल करत असल्याचं समोर आलंय। या प्रकरणी शाहिद संदे आणि त्याचा मित्र शाहरुख देसाई याच्यावर हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी शाहिद संदे याला अटक केली असून त्याचा साथीदार शाहरुख देसाई याचा शोध सुरू आहे। तसेच दोघांनी 15 मुलींचे व्हिडिओ शूट केल्याची माहिती समोर आली आहे। गाव ठेवण्यात आलं बंद। पुलाची शिरोली गावकऱ्यांनी या घटनेचा निषेध केलाय। आज गाव बंद ठेवून संबंधित तरुणाच्या कुटुंबावर कारवाई करण्याची मागणी केली आहे। सकल हिंदू समाजाच्या वतीनं शिरोली गावच्या प्रवेशद्वारापासून ग्रामपंचायतीपर्यंत मोर्चाचं आयोजन केलं होतं। मात्र कोणतीही परवानगी न घेतल्यानं पोलिसांनी हा मोर्चा काढू दिला नाही। आज गावकऱ्यांनी दिवसभर गाव कडकडीत बंद ठेवलं होतं। शिरोळ ग्रामपंचायत बाहेर सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी व महिला सदस्यांनी जोरदार निदर्शनं करण्यात आली। आरोपींना फाशीची शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली। पोलिसांनी या प्रकरणातील तपासाची माहिती गावकऱ्यांना दिल्यानंतर गावकऱ्यांनी देखील मोर्चा न काढता या घटनेचा निषेध केला। यावेळी पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये काहीशी शाब्दिक बाचाबाची देखील झाली। गावामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। तसेच आंदोलकांना नोटीस बजावली आहे। भाजपचे आमदार अमल महाडिक यांनी आंदोलनाच्या ठिकाणी भेट देऊन गावकऱ्यांचं निवेदन स्वीकारलंय। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे SIT स्थापन करून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। शिवसेना, ठाकरे गटाचे नेते देखील यावेळी आंदोलनामध्ये सहभागी झाले। गावकऱ्यांनी पोलीस आणि आमदार अमल महाडिक यांच्याकडे ग्रामपंचायतीच्या मागणीचं निवेदन दिलंय। कोल्हापूर प्रतिनिधी, मराठी S न्यूज। पोलीस प्रशासन योग्य ते कारवाई करते, पण या ठिकाणी गावामध्ये जे गाव बंद केलेलं आहे नक्कीच सर्वच लोकांची भूमिका इतकीमध्ये तीव्र आहे की अशा घटना घडू नयेत यासाठी सरकारनं कायदासुद्धा पारित केला आहे। त्यानंतरसुद्धा ही मंडळी आपण सर्वश्रेष्ठ असं समजून वागत आहे। कुठेतरी ह्या सगळ्या घटना बंद व्हाव्यात, या घटनेला कुठेतरी चाप बसावा या दृष्टिकोनातून आज सगळेच शिरोली गावकरी किंवा आजूबाजूच्या पंचक्रोशीचे सर्वच लोक याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। आज मला या ठिकाणी सांगायचं आहे प्रशासनाला की याच्यामध्ये जो अंत आहे, जे शेवट आहे, अशा वृत्तीला जे साथ देतात त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी या भूमिकेसाठी सुद्धा मी या ठिकाणी आलेलो आहे। ज्या स्त्री शक्तीचा, ज्या नारी शक्तीचा मान सन्मान राखला गेला पाहिजे, याच्यामध्ये काहीतरी भडकाव करून त्यांच्या इमोशनलशी घेऊन काहीतरी घटना करून त्यांना ब्लॅकमेल करणं, त्यांच्याबद्दल विपरीत व्हिडिओ बाहेर काढणं आणि त्यांना त्यांच्या कंट्रोलमध्ये ठेवणं आणि इमोशनली ब्लॅकमेल करून त्यांच्या अप्रूव्ह पंचनामा बाहेर आणणं ही भूमिका योग्य नाही। यासाठी आम्ही सर्वच मंडळी, आम्ही सर्वच गावकरी एकत्र येऊन या गोष्टीचा निषेध करतो आहे आणि याच्यामध्ये SIT स्थापन करण्यासंदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांची मी स्वतः भेट घेणार आहे आणि भेट घेऊन याचा निषेध आज आम्ही सर्वच मंडळी या घटनेचा निषेध आम्ही माझं नाव शाहिद समीर संदे, मी राहणार शिरोली ग्रामपंचायत जवळ कागली गल्ली। माझा फोन नंबर। माझं अनेक हिंदू मुलींशी संबंध होते, शारीरिक संबंध होते व मी त्यांची अश्लील फोटो व्हिडिओ माझ्या फोनमध्ये मी ठेवलेले। मी आता ती सगळं डिलीट करतोय। सकल हिंदू समाजाने मला चांगली समज दिली आहे आणि इथून पुढे कोणत्याही हिंदू महिला असो किंवा मुलगी असो, मी त्यांच्या नादातून नाही लागणार।